सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कर्जाळा गावाजवळ एका भाविकाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते. पुण्याहून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल बसनं महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्यानं हा भयंकर अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या या बसमध्ये एकूण 35 भाविक प्रवास करत असताना हा भयंकर अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की बसचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला होता, तर सगळीकडे बसमधील भाविकांची आरडाओरड सुरू होती. देवदर्शनासाठी निघालेल्या या 35 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल. देवदर्शनासाठी निघालेल्या या भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कर्जाळा गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल बसनं उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली आणि त्यानंतर सगळीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला होता. बसमध्ये काही ठिकाणी रक्त पडल्यानं बरेच भाविक घाबरून गेले होते. हा भीषण अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी लगेच बसमधील अडकलेल्या जखमी भाविकांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. देवदर्शनासाठी निघालेल्या या बसमध्ये एकूण 35 भाविक प्रवास करत असताना हा अपघात घडला, तर 2 जणांना या बस अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागलाय. घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय, तर सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते.